रविवार तर सुट्टीचा दिवस असतो, पण रविवारचे एक महत्त्व आहे. ते म्हणजे धार्मिक, वैज्ञानिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे. रविवार हा आठवड्याचा शेवटचा दिवस मानला जातो आणि विविध धर्म, परंपरा तसेच आधुनिक जीवनशैलीत याला खास स्थान दिले जाते. धार्मिक महत्त्व म्हणजे हिंदू धर्म. रविवारी सूर्यदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. सूर्यदेवाला आरोग्य, समृद्धी आणि आत्मिक प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. सूर्यनमस्कार, सूर्यास्त स्तोत्र किंवा जल अर्पण करून सूर्यदेवाची कृपा मिळवली जाते. रविवार हा आदित्य सूर्य व्रताचा दिवस मानला जातो. ख्रिश्चन धर्मामध्ये रविवार हा देवाची उपासना करण्याचा पवित्र दिवस आहे. बायबलनुसार रविवार हा विश्रांतीचा आणि प्रार्थनेचा दिवस मानला जातो. तर इस्लाम धर्मामध्ये जरी शुक्रवार प्रार्थनेसाठी महत्वाचा असला तरी रविवारीही काही मुस्लिम समाजामध्ये हा दिवस विश्रांतीसाठी पाळला जातो. वैज्ञानिक महत्त्व म्हणजे आरामाचा दिवस आहे. आठवड्याच्या धावपळीच्या कामानंतर शरीराला आणि मनाला विश्रांतीची गरज असते. रविवार हा शरीराचा ताण कमी करून ऊर्जा पुन्हा मिळवण्यासाठी उपयुक्त आहे. सूर्यदेवाशी संबंधित असल्याने व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी हा दिवस बाहेर सूर्यप्रकाशात वेळ घालवण्याचा सल्ला दिला जातो. सामाजिक महत्त्व म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा दिवस. रविवार हा दिवस कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी योग्य मानला जातो. हॉबी विकसित करण्यासाठी रविवार हा आपल्या आवडीच्या गोष्टी, छंद जोपासण्यासाठी उपयुक्त आहे. सांस्कृतिक महत्त्व म्हणजे विविध संस्कृतीमध्ये रविवार हा मनोरंजन, उत्सव किंवा सार्वजनिक कार्यक्रमासाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. विश्रांती व मनोरंजन याला विविध संविच्छेदक ब्रेक म्हणून पाहिले जाते, जिथे लोक विश्रांती, प्रवास आणि मौज मजा करतात. रविवारी काही लोक व्रत ठेवतात. रविवारी उपवास केल्याने शरीर शुद्ध होते आणि मानसिक शांती लाभते. विशेषतः सूर्यदेवाच्या उपासनेसाठी रविवारी गूळ, गहू किंवा लाल वस्त्र अर्पण करण्याचीही प्रथा आहे. आधुनिक महत्त्व म्हणजे साप्ताहिक सुट्टी. रविवार हा जगभरात अनेक ठिकाणी सुट्टीचा दिवस आहे, ज्यामुळे लोक विश्रांती घेतात आणि आठवड्याची योजना आखतात. कामाचे संतुलन राखण्यासाठी रविवारी वेळ मिळाल्याने पुढील आठवड्याचे काम अधिक उत्साहाने केले जाते. रविवार हा दिवस धार्मिक उपासना, शारीरिक आणि मानसिक विश्रांती, कुटुंबियांशी जोडलेपण आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळेच तो केवळ सुट्टीचा दिवस नसून जीवनात ताजेतवाने आणि प्रेरणा देणारा दिवस आहे. रविवारला सूर्यदेवाचा वार मानण्यामागे पौराणिक आणि खगोलशास्त्रीय कारणे आहेत. हिंदू धर्म तसेच अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये सूर्यदेवाला विशेष स्थान दिले गेले आहे आणि रविवार हा दिवस सूर्यदेवतेच्या उपासनेसाठी पवित्र मानला जातो. रविवार सूर्यदेवतेचा वार असण्यामागची काही कारणे आहेत. सूर्य हा सृष्टीचा आधारस्तंभ आहे. तो उष्णता, प्रकाश आणि जीवनाची ऊर्जा प्रदान करतो. प्राचीन काळापासून सूर्याला देवता मानले गेले असून त्याची आराधना जीवनदायिनी म्हणून केली जाते. 7 वारांपैकी रविवार हा वार सूर्याला समर्पित आहे. पौराणिक दृष्टिकोन म्हणजे सूर्यदेवाची कथा. हिंदू धर्मात सूर्यदेवाला नवग्रहामध्ये अग्रस्थानी मानले जाते. सूर्यदेवाच्या आराधनेमुळे ग्रहदोष, आरोग्यविषयक समस्या आणि मानसिक अशांती दूर होतात असे मानले जाते. सूर्यव्रत म्हणजे रविवारी सूर्यदेवासाठी व्रत आणि पूजा अर्चा केली जाते. या दिवशी सूर्याला जल अर्पण केले जाते. शास्त्रानुसार, हिंदू धर्माच्या शास्त्रानुसार प्रत्येक वार हा ग्रहाशी संबंधित आहे. रविवार हा सूर्याचा वार मानला गेला आहे कारण सूर्य नवग्रहामध्ये प्रमुख आहे. सूर्याला जीवनाचा कारक मानले जाते. त्यामुळे रविवारी त्याची उपासना करून आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकता मिळवली जाते. खगोलशास्त्रीय कारणामध्ये सूर्य हा आपल्या सौरमालेचा केंद्रबिंदू आहे. प्राचीन काळी खगोलशास्त्र आणि ज्योतिष यामध्ये सूर्याला सर्व ग्रहांचा अधिपती मानले गेले. प्रत्येक ग्रहावर सूर्याचा प्रभाव असल्याने त्याला आदित्य किंवा देवांचा राजा म्हणतात. सूर्यदेवाचा रविवारशी संबंध म्हणजेच सूर्यप्रकाश आणि जीवन. सूर्यप्रकाशामुळे पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीचे अस्तित्व शक्य आहे. रविवार हा दिवस सूर्याची माहिती ओळखण्यासाठी निवडला गेला. सूर्याची उपासना. रविवारी सूर्याला अर्घ्य देऊन आरोग्य, समृद्धी आणि मनशांतीसाठी प्रार्थना केली जाते. उपास आणि व्रत. रविवारी उपास करून सूर्यदेवाचे नामस्मरण करणे, गहू, तांदूळ यासारख्या वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते.
प्राचीन संस्कृतीतील महत्त्व म्हणजे प्राचीन रोम आणि ग्रीक संस्कृतीमध्येही रविवार हा सूर्याचा वार मानला जात असे. इंग्रजी भाषेमध्ये संडे हा शब्दच सन्स डे सूर्याचा दिवस या अर्थाने वापरण्यात आला आहे. रविवारी सूर्यदेवाची पूजा कशी करावी तर सकाळी लवकर उठून स्नान करावे. सूर्याला तांब्याच्या लोट्यातून शुद्ध जल अर्पण करावे. ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः मंत्राचा जप करावा. उपवास करून फळ, दूध किंवा हलके अन्न ग्रहण करावे. रविवार हा सूर्यदेवतेचा वार मानण्यामागे धार्मिक श्रद्धा, पौराणिक कथांमधील उल्लेख आणि सूर्याच्या जीवनदायिनी भूमिकेचे महत्त्व आहे. सूर्यदेवतेच्या उपासनेमुळे आरोग्य, ऊर्जा आणि सकारात्मकता प्राप्त होते असा विश्वास आहे. रविवार हा सूर्यदेवतेचा वार मानला जात असल्यामुळे या दिवशी विशिष्ट गोष्टी केल्यास लाभ मिळतो. तर काही गोष्टी खालील आहेत. धार्मिक, आरोग्यदायी आणि मानसिक शांतीसाठी रविवार कसा घालवावा याचे मार्गदर्शक उपाय. रविवारी काय करावे? सूर्यदेवाची पूजा म्हणजे लवकर उठून स्नान करावे, सूर्याला जल अर्पण करावे, तांब्याच्या भांड्यात जल घेऊन त्यात गूळ किंवा लाल फूल घालून सूर्याला अर्पण करावे. ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमः मंत्राचा जप करावा. उपवास आणि सात्विक आहारामध्ये रविवारी उपवास केल्यास शरीर आणि मन शुद्ध राहते. गहू, फळ किंवा हलके सात्विक अन्न ग्रहण करावे. मांसाहार, मद्यपान किंवा तामसिक पदार्थ टाळावे. धार्मिक कार्याचे महत्त्व म्हणजे तुळशीची पूजा करावी, ती सूर्यदेवाशी जोडली आहे. गरजू व्यक्तींना गहू, गूळ, वस्त्रदान करावे. रविवारी सूर्यप्रकाशात काही वेळ घालवावा. यामुळे व्हिटॅमिन डी मिळते आणि आरोग्य चांगले राहते. शरीराला ऊर्जा देणाऱ्या व्यायाम, योगासन किंवा प्राणायाम करावे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी रविवार हा चांगला दिवस आहे. एकत्र भोजन करून संवाद साधणे किंवा बाहेर फिरायला जाणे महत्त्वाचे ठरते. मानसिक शांतीसाठी रविवार हा दिवस मनशांती आणि आत्मचिंतनासाठी उत्तम मानला जातो. ध्यानधारणा, मेडिटेशन करून पुस्तक वाचणे, आपले छंद जोपासणे या दिवशी करता येतात. रविवारी कोणत्या गोष्टी टाळाव्यात? केस कापणे आणि धुणे. रविवारी केस कापणे, दाढी करणे किंवा केस धुणे अशुभ मानले जाते. अशी मान्यता आहे की यामुळे आयुष्यात अडचणी येऊ शकतात. कपडे धुणे. काही ठिकाणी रविवारी कपडे धुणे टाळले जाते कारण हा दिवस आरामाचा मानला जातो. तणावदायक काम. रविवारी श्रमाची कामे टाळणे. या दिवशी शरीराला विश्रांती देण्यासाठीचा आहे. वादविवाद आणि नकारात्मकता. रविवारी वादविवाद, भांडण किंवा नकारात्मक विचार टाळता येतात. सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी. तामसिक आहार म्हणजेच मांसाहार, मद्यपान किंवा जड पदार्थ खाल्ल्याने मन आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होतो असे मानले जाते. निसर्गाला हानी पोहोचवणे जसे की झाडे तोडणे, पाणी वाया घालवणे किंवा निसर्गाशी निगडीत नकारात्मक कृत्ये टाळणे. सारांश म्हणजेच रविवारी सकाळी सूर्यदेवाची पूजा, उपवास आणि सकारात्मक कार्य करणे, मन आणि शरीराला विश्रांती देणे, कुटुंबासोबत वेळ घालवणे, सात्विक जीवनशैली जोपासणे, केस कापणे, तणावदायक कामे ही नकारात्मक गोष्टी टाळता येतात. यामुळे जीवनात आनंद येतो तसेच आरोग्य आणि समृद्धी लाभते. रविवारी केस न धुण्याची परंपरा आहे. त्यामागे धार्मिक, सांस्कृतिक, पौराणिक कारणे आहेत. काही कथानुसार रविवारी केस धुणे टाळण्याची प्रथा तयार झाली. पौराणिक कथा म्हणजे एक विशेष कथा आहे ज्यामध्ये सूर्यदेव आणि त्यांचे संबंध महत्त्वपूर्ण ठरतात. यामध्ये रविवारी केस धुणे म्हणजे सूर्यदेवाचा अपमान मानला जातो. सूर्यदेव आणि यमराज यांची कथा आहे. काही पुराणानुसार सूर्यदेवाचे पूजन अत्यंत महत्त्वाचे आहे. विशेषतः रविवारी सूर्यदेवतेच्या पूजा आणि आराधनेतून अनेक फायदे मिळतात जसे की स्वास्थ्य, समृद्धी आणि पापांचे समाधान. एक पौराणिक कथा अशी आहे की सूर्यदेवाचा अपमान आणि त्याचे परिणाम काय होतात. एकदा यमराज आपल्या सेवकांना आदेश देतो की प्रत्येक दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जावी. यमराजाने ते सूर्यदेवाची पूजा केली आणि त्यांना आशीर्वाद मिळवला. पण एक वेळ अशी आली की सूर्यदेवतेच्याकडून पवित्र जल देण्यासाठी एक व्यक्ती निघाला आणि रविवारी केस धुतले. त्याचे कारण असे होते की त्याच्या मनात सूर्यदेवाशी जोडलेली पूजा आणि त्याची महिमा कमी करणे हा होता. त्यामुळे सूर्यदेवाला क्रोध आला आणि त्याने त्या व्यक्तीला शाप दिला. असे मानले जाते की रविवारी सूर्यदेवाची पूजा न केली किंवा केस धुतले म्हणजे त्याच्या कृपेमध्ये अडथळा येतो. सूर्यदेव आणि लक्ष्मीची कथा.
सूर्यदेव हा लक्ष्मी देवीचा पती असल्यामुळे रविवारी सूर्याची पूजा केली जाते आणि हे दिव्य कार्य घरात समृद्धी आणते. काही लोक मानतात की रविवारी केस धुणे म्हणजे लक्ष्मी देवीला अपमानित करणे आणि त्यामुळे घरात समृद्धी आणि ऐश्वर्याची हानी होऊ शकते. दुसरी एक कथा म्हणजे पितृदोष आणि रविवारी केस धुणे. काही परंपरांमध्ये रविवारी केस धुणे पितृदोष निर्माण करण्यास कारणीभूत ठरते असे मानले जाते. पितरांच्या आत्म्यास राग निर्माण होतो आणि घरात वाईट शक्तीचा परिणाम होतो असे मानण्यात येते की पितृसंबंधी धार्मिक कार्य किंवा त्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे आणि त्या दिवशी केस धुणे किंवा इतर अशुद्ध कार्य करणे त्यांच्या शांतीला बाधा आणू शकते. सारांश असा की रविवारी केस धुण्याची परंपरा पौराणिक कथेवर आधारित आहे ज्यामध्ये सूर्यदेवाचा अपमान किंवा पितृदोष यांचा संदर्भ आहे. काही लोक रविवारी केस धुणे अशुभ मानतात कारण यामुळे धार्मिक आशीर्वाद न मिळाल्याची भीती असते. तथापि ही कथा मुख्यतः सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांवर आधारित आहे आणि आधुनिक काळात यावर आधारित सखोल वैज्ञानिक पुरावा नाही. धन्यवाद.